36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. धर्मेंद्र प्रधान धर्मेंद्र प्रधान धर्मेंद्र प्रधान. देशभरातील सातत्यानं घडत असलेल्या विविध स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे. दिल्लीच्या जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तिवसा तालुका काँग्रेस कमिटी आणि तिवसा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे, तहसीलदार मयूर कळसे, तिवसा यांना निवेदन सादर करण्यात आलंय. निवेदनाद्वारे नीट, MPSC, CBSE तसेच इतर परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील पोलिसी दडपशाही थांबवावी, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय की विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ खेळणाऱ्या घटनांकडे केंद्र सरकारनं अत्यंत गंभीरतेने पाहणं आवश्यक आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. त्या आंदोलनावर दडपशाही करणे हे लोकशाही मूल्यांवर आघात करणार आहे. तसेच जर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा नाही दिला तर केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांकडे गांभीर्यानं लक्ष नाही दिलं तर तिवसा तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं सरकारच्या चुकीच्या शिक्षण विरोधामध्ये, विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधामध्ये लोकशाही मार्गाने तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा या निवेदनातून देण्यात आलाय. काँग्रेसने यावेळी विद्यार्थी, पालक, युवक आणि सर्व नागरिकांना विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवणं ही सरकारची सर्वोच्च जबाबदारी असं नमूद केलंय. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष नगरसेवक वैभव वानखडे, नगराध्यक्ष प्रतिभा गौरखेडे, बाजार समिती सभापती रवींद्र राऊत, नगरसेवक योगेश वानखडे, काँग्रेस कार्याध्यक्ष सुनील बाखडे, नगरसेवक अमर वानखडे, गटनेते किसन मुंदाणे, महिला काँग्रेस अध्यक्ष रुपाली काळे, अतुल गवड, युवक काँग्रेस अध्यक्ष धीरज ठाकरे, सभापती शरद वानखडे, नगरसेविका प्रतिभा भगत, विश्वजित बाखडे, नगरसेवक नरेंद्र विघ्ने, मनोहर साबळे, नगरसेवक दिवाकर भुरभुरे, OBC सेल अध्यक्ष वसंत जिरापुरे, विद्यार्थी प्रतिनिधी श्रेया शेळके, लुंबिनी दाभाडे, प्रणव गौरखेडे, सरपंच धर्मराज खडसे, आशिष ताथोडे, गौरव चौधरी, सुनील डागा, हर्षल महल्ले, NSUI अध्यक्ष रोहन वानखडे, हरिदास भगत, विकी तंबाखे, ज्ञानेश्वर कुबडे, राजेंद्र वानखडे, आर्यन गायकवाड, वैभव काकडे, प्रमोद थोरात वानखडे, निवृत्ती मोगदम, शिवा तिखाडे, सर्जा वाघमरे, प्रसाद लाजूरकर, पंकज हिवराळे, राज निकाळजे, शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. न्यूज G9 महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण तिवसा तालुका या ठिकाणी आले असून आज दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यावर लाठीचार्ज व विद्यार्थ्याचे पेपर फुटी या प्रकरणामध्ये आज तिवसा तालुका तहसीलदार यांना निवेदन देण्याकरता विद्यार्थी व काँग्रेस कमिटीच्या वतीने जे पदाधिकारी आले यांची विशेष माहिती घेऊया. तुझं नाव? श्रेया शेळके. मी हे CGPला सपोर्ट करत आहे कारण की जे आपलं जे पेपर लीक्स होत आहे हे खूप मोठा घोटाळा आहे. एज्युकेशन मिनिस्टरनी राजीनामा द्यायलाच हवा कारण की आता 10 वर्षातच 5चा पेपर लीक झालेला आहे. आणखी समोर किती होणार आहे. MPSCचा लेवल खूप जास्त टफ करते, UPSCचा लेवल जो टफनेस आहे, जो एक्स्ट्रा ऑर्डिनरी टफनेस करते, तर मग विद्यार्थ्यांनी अभ्यास करूनही जर त्याचं यशस्वी नसेल मिळतं त्याचा काय फायदा आहे. सो म्हणून त्या शिक्षण मंत्री त्याची जबाबदारीसुद्धा नाही घेते. एवढं प्रोटेस्ट होत आहे दिल्लीमध्ये, एवढं सब कुछ होत आहे तरी शिक्षक मंत्री बोलला सुद्धा तयार नाही आहे. सो मग त्यांनी एक जबाबदारी तरी घ्यावी. तर मी एक युवा म्हणून मी बोलत आहे की युवा विद्यार्थी म्हणून बोलत आहे की त्यांनी राजीनामा द्यावा. देशातील नीट पेपर फुटी प्रकरण असो, CBSEचे पेपर फुटी प्रकरण असो किंवा इतर तत्सम ज्या परीक्षा या देशात विद्यार्थी देत आहेत ते अतिशय कष्टानं, मेहनतीनं, आईवडिलांचं पोट मारून या ठिकाणी कर्ज काढून अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. या नीट पेपर प्रकरणी फुटी प्रकरणामध्ये सरकारची ही नीतिमत्तेची जबाबदारी असते की त्यांनी आपली जबाबदारी स्वीकारून या संदर्भात धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. परंतु ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं गेलं दिल्लीमध्ये, तसंच लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य या ठिकाणी पोलिसांना हाताशी घेऊन हे भाजप सरकार या ठिकाणी अरेरावी करत त्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की जर चुका झालेल्या आहेत त्या सिद्ध झालेल्या आहेत तर आपण जनतेनं निवडून दिलेल्या या सरकारनं हुकुमशाहीसारखं वागू नये आणि या देशामधील भवितव्य जे आहे विद्यार्थ्यांचं ते धोक्यात आलेलं आहे आणि त्यांना
अनेक जण कर्ज काढून आणि गरिबीतून आपले स्वप्न पाहत असते की आपला मुलगा आपली मुलगी मोठे अधिकारी झाले पाहिजे, डॉक्टर झाले पाहिजे, इंजिनियर झाले पाहिजे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये त्यांनी सनदी अधिकारी म्हणून त्यांना पाहायचं असतं. परंतु या आंदोलनातून हे दिसून आलेलं आहे की लोकशाही आणि संविधानाचा गळा चिरण्याचं काम सातत्यानं केंद्र सरकार करत आहे आणि याच्या विरोधात इथली जनता आता रस्त्यावर उतरलेली आहे. हे आंदोलन कुठल्या पक्षाचं नसून हे विद्यार्थ्यांचं आहे, हे जनतेचं आहे आणि या देशातील प्रत्येक भावी विद्यार्थ्यांच्या भविष्यात आहे. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, दिवसा.